नमस्कार मंडळी. व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललोय श्री गिरिजाशंकर मंदिर, बाणगंगा कुरगाव. आपण मंदिरात जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. युट्यूब वर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका. आपण चालत चालत मंदिराजवळ पोहोचलो आहे मंडळी. हे मंदिर रस्त्याच्या जवळ असल्यामुळे रस्त्यावरून अगदी सहज दिसते. बोईसर तारापूर रोड परनाळे येथे हे मंदिर आहे. हा मंदिराचा कळस आहे. कळसाला लाइटिंग केलेली आहे. मंदिराच्या आजूबाजूला लाइटिंग केलेली आपल्याला दिसते आणि हे जे नाव दिसते आहे श्री गिरिजाशंकर मंदिर बाणगंगा कुरगाव ते या मंदिराचे नाव आहे. आता आपण या आजीकडून हा ताट घेतला. त्या ताटाचे पैसे आजीला आपण दिले. आजीने खूप ताट भरून ठेवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आजीने या ताटात काय-काय ठेवले आहे ते बघूया. एक जास्वंदीचे फूल, 4 झेंडूची फुले, हे धोत्र्याचं फळ आणि थोड्याशा बेलपत्री असा हा ताट आजीने आपल्याला ₹30 ला दिला. आपले शिल्लक पैसे आजीने आपल्याला परत दिले. परत दिलेले पैसे आपण खिशात ठेवले. मग आजीने आपल्याला अजून बेलपत्र आपल्या ताटात टाकून देण्यासाठी तिच्या जवळच्या बेलपत्री जमा करून आपल्याला दिल्या. मग आपण ताट घेऊन पुढे दर्शनासाठी जात आहोत. पुढे लाईन मंदिराच्या बाहेर आलेली आहे. त्यामुळे आपल्याला लाईनीत दर्शन घेण्यासाठी उभं राहायचं आहे. आपण चप्पल काढून लाईनीत उभं राहण्यासाठी गेलो. उभं राहिल्यावर समोर जे झाड दिसते ते झाड पिंपळाचं आहे. पिंपळाचं झाड हिंदू धर्मात खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या सर्वात वरच्या भागामध्ये भगवान शंकराचा निवास असतो असं म्हणतात. झाडांना हिरवं सोनं असंही म्हटलं जातं. हे पिंपळाचं झाड किती मोठं आहे तुम्ही बघू शकता. आता आपण मंदिराच्या दरवाजाला नमस्कार करून आत आलो. आत आल्यावर आपण घंटा वाजवून पुढे गाभाऱ्याच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ. सर्वात प्रथम पूजावे ते म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पांना लाल फूल खूप आवडतात. म्हणून जास्वंदीचे लाल फूल बाप्पाच्या चरणावर ठेवून नमस्कार केला. नमस्कार करून आपण महादेवाच्या समोर सर्व ठिकाणी स्थापित असलेले नंदीला नमस्कार केला. भगवान शंकराने नंदींना वरदान दिले आहे, "जिथे माझा निवास असेल, तिथे तुझाही निवास होईल." मंडळी, देवाधिदेव महादेव यांच्या निवासस्थानी गाभाऱ्यात आपण आलो. आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे. म्हणून इतर दिवशी असणाऱ्या गर्दीपेक्षा आज थोडी जास्तच गर्दी आहे. आपण येथे असलेले ताम्हण 3-4 वेळा पाण्यात धुवून घेतले. नंतर ताम्हणात नळाचे पाणी घेऊन आपण खाली बसून घेतलं. आपल्याला जमेल तसं आपण बेलपत्री आणि पुष्प अर्पण करून ताम्हणात घेतलेले जळ अर्पण करून नमस्कार केला. मग आपण महादेवांना प्रणाम करण्याचा मंत्र ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः असा मंत्र म्हणत नमस्कार केला. मग आपण गाभाऱ्यातून बाहेर येऊन उजव्या हातावर स्थापित असलेली हनुमानजीच्या मूर्तीला फूल वाहून नमस्कार केला. हा मंदिराचा सभामंडप आहे. इथे हे पुजारी बसलेले आहेत. आपण यांना नमस्कार करूया. पुजारींना नमस्कार केल्यावर पुजारीने आपल्याला पंचामृत दिले. ते पंचामृत घेतल्यावर पुजारीने आपल्याला प्रसाद दिला. त्यानंतर पुजारीने आपल्याला कपाळात चंदनाचा टिकला लावला. हे मंदिर परशुराम गणू राऊत, हरिबुद्या कांबळे आणि जीवनबुद्या घरात या व्यक्तींनी वर्गणी जमा करून 1940 साली बांधले आहे. या व्यक्तींना माझा कोटी-कोटी नमस्कार. आपला भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी इंग्रजांच्या शासन काळात हे मंदिर बांधण्याचा विचार करून ते पूर्ण करणे हे त्यावेळेस किती अवघड असेल याचा आपण विचार करू शकता. त्या काळात या व्यक्तींनी केलेले कष्ट किती कठीण असतील आणि या कष्टातून हे मंदिर उभं करणं किती महान आहे हे मला सांगायची गरज नाही मंडळी. या मंदिरात ही नंदीची मूर्ती परशुराम गणू राऊत यांनी 1941 साली अर्पण केली. खूप खूप नमस्कार तुमच्या या कार्याला. कारण तुमच्या त्यावेळच्या केलेल्या कामामुळे आज आम्ही इथे महादेवांचे दर्शन घेऊ शकतो, पूजा करू शकतो. ओम नमः शिवाय. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर असणारी पिंपळाच्या झाडाशेजारी ही शनिदेवाची मूर्ती आहे. शनिदेवाच्या मूर्तीला प्रणाम करून आपण भगवान श्रीकृष्णाचे वास्तव्य असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून एक प्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिराच्या बाहेरून पुन्हा एकदा महादेवांना नमस्कार करून मंदिराच्या समोर असणारे हे तुळशी वृंदावन आपल्याला बघायला मिळते. तुळशी मातेला नमस्कार केला. नमस्कार केल्यावर आपण डाव्या हातावर वळलो, तोच आपल्याला समोर पारिजातकाचे झाड दिसले. असे म्हणतात पारिजातकाचे झाड हे स्वर्गातलेच म्हणजेच देवलोकातले झाड आहे. हे झाड पृथ्वीवर कसे आले ते म्हणजे श्रीकृष्णाने या झाडाचे फूल रुक्मिणीला दिले. ही गोष्ट जेव्हा सत्यभामेला कळली तेव्हा सत्यभामाने श्रीकृष्णासमोर आग्रह धरला होता
आणि श्रीकृष्णाने त्या आग्रहाच्या करता हे पारिजातकाचे झाड सत्यभामाला आणून दिले आणि तेव्हापासून हे झाड आपल्याला आता खूप ठिकाणी पाहायला मिळते. मंडळी, महाशिवरात्रीला येथे यात्राही भरते. यात्रेला खूप गर्दी असते. असं हे श्री गिरिजाशंकर मंदिर व मंदिरासमोर असणाऱ्या वस्तू या भागात खूप प्रसिद्ध आणि पावन आहेत. मंडळी, तुम्हीही या मंदिरात दर्शनाला नक्की या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.